वचनाकडे जात असताना आपण एक शास्त्र भाग वाचूया. लूक कृष वर्तमान त्याचा 18वा अध्याय आणि त्याचे 9 ते 14 वचन आपण वाचूया. लूक कृष वर्तमान 18वा अध्याय 9 ते 14. आपण धार्मिक आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा: एक परोशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली: हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशमांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न देता आपला ऊर बडवीत म्हणाला: हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो उंच केला. देव करो हे सर्व वचन आशीर्वादित. या ठिकाणी आम्हाला 2 कॅरेक्टर बघायला मिळतात. एक कॅरेक्टर आहे परुषाचं आणि दुसरं आहे जकातदाराचं. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही हा शास्त्र भाग वाचतो त्यावेळेस आम्हाला हे कळतं की एक चांगला मनुष्य होता. त्या चांगला मनुष्याला देवाने स्वीकारलं किंवा त्याचं तारण झालं नाही. पण एक वाईट मनुष्य होता. त्या वाईट मनुष्याला देवाने स्वीकारलं आणि त्याचं तारण झालं. हा विरोधाभास आम्ही आणि या दोन्ही कॅरेक्टरकडं ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस आम्हाला एक कॅरेक्टर असं दिसतं की तो गर्विष्ठ आहे, ताठर आहे, मगरूर आहे आणि दुसऱ्याला तुच्छ लेखणार. पण त्याच्या विरोधात एक कॅरेक्टर आम्हाला दिसतं. ते कॅरेक्टर नम्र, लीन, आपली दृष्टी स्वर्गाकडे पण लावण्यास तयार नसणार असं एक कॅरेक्टर जकातदाराचं आम्हाला बघायला मिळतं. आणि एक जे आम्ही 14वं वचन वाचतो तर त्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं की दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. म्हणजे हा जो जकातदार आहे हा जकातदार नीतिमान ठरून घरी गेला. पण जो परुषी होता तो तारण न पावता देवाने त्याला स्वीकारलं नाही आणि तो तसाच आपल्या घरी. या ठिकाणी आम्ही बघूया हा जो परुषी होता त्या परुषाचं तारण का झालं, किंवा हा जो परुषी होता त्या परुषाचा स्वीकार देवाने का केलेला. त्याच्यातलं पहिलं कारण आम्ही बघूया. आणि त्याच्यातलं पहिलं कारण असं आहे की परुषाचा नाश झाला कारण त्याने आपल्या तारणा करता स्वतःच्या धर्मावर त्याने विश्वास. हा जो परुषी जो पंथ आहे हा परुषी पंथ अत्यंत कडक व्रत पाळणारा, नियमशास्त्र पाळणारा असा हा परुषी पंथ आम्हाला बघायला मिळतो. आणि हा जो परुषी आहे हा परुषी आपल्या स्वतःला सादर करत आहे. ज्यावेळेस आम्ही त्या 13व्या वचनाकडे आम्ही बघतो तर त्या 13व्या वचनामध्ये आम्हाला असं बघायला मिळतं की हा परुषी स्वतःशीच प्रार्थना करतो आणि स्वतःबद्दलच सर्व गोष्टी त्या ठिकाणी तो मांडत आहे. स्वतःबरोबर तो प्रार्थना करत आहे आणि स्वतःच जे चांगुलपण आहे ते चांगुलपण त्या ठिकाणी तो प्रेझेंट करत आहे. 11वं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो तर त्याच्यामध्ये असं लिहिलं की तो स्वतःशी प्रार्थना करतो: हे देवा, इतर माणसासारखा, म्हणजे इतर माणसांबरोबर तो आपली तुलना करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या अशा लोकांसाठी एक चांगलं वचन सांगितलेलं आहे. आणि ते वचन ज्यावेळेस आम्ही मत्ते कृष्ण वर्तमान 15वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये येतो तर त्यामध्ये आम्हाला ते वाचायला मिळतं: हे लोक ओठाने माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. खरोखर हा जो परुषी होता हा परुषाचं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरण देवापासून दूर. जरी तो ओठाने सन्मान करत होता पण अंतःकरण त्याचं दूर होतं. आणि तो तारणासाठी आपल्या स्वतःच्या धर्मावर अवलंबून. धर्म आम्हाला
तारण देऊ शकत. धर्मातले जे कृत्य आहे ते कृत्य आम्हाला तारण देऊ शकत. तारण देण्यासाठी एकच समर्थ नाव वर आकाशामध्ये आणि खाली पृथ्वीवर पाताळात आहे, आणि ते नाव म्हणजे प्रभू येशू. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडेच आम्हाला तारण, नीतिमत्वता मिळू शकेल. पण हा जो परुषी होता, हा परुषी स्वतःच्या धर्मावर अवलंबून. म्हणून आम्ही प्रेषिताचे कृत्य त्याचा 4था अध्याय आणि 12व्या वचनामध्ये पण नेहमी आम्ही हे वचन वाचतो, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये तारण एकाच ठिकाणी मिळू शकते, आणि ते ठिकाण म्हणजे आमचा प्रभू. पण हे जे परुषी होते ते परुषी आपल्या धर्मावर अवलंबून, आपल्या धर्मावर त्यांचा विश्वास. दुसरं कारण आम्ही बघतो, या पुरुषाचा नाश झाला किंवा त्याला तारण मिळालं नाही, कारण तो आपल्या चांगुलपणावर त्याने विश्वास. हा जो परुषी होता त्याचा जो सर्व विश्वास होता तो कशावर होता? आपल्या चांगुलपणावर त्याचा विश्वास होता. आणि म्हणून 11व्या वचनामध्ये आम्हाला तो सांगतो, काय सांगतो तो? मी लुबाडणारा नाही, मी अधर्मी नाही, आणि मी व्यभिचारी पण. म्हणजे देवापुढे तो आपलं जे चांगुलपण आहे ते चांगुलपण प्रेझेंट करण्याचा तो प्रयत्न. आज बरेच धर्मामध्ये लोक आपलं जे चांगुलपण आहे ते चांगुलपण दाखवून, प्रेझेंट करून मुक्ती किंवा तारण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्या चांगुलपणावर आम्हाला तारण मिळणार. धर्मशास्त्र आम्हाला काय सांगतं? ज्यावेळेस रोमकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला आमचं धर्मशास्त्र सांगतं, म्हणून नियमशास्त्रातील कर्माने कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव. नियमशास्त्रातले जे कर्म आहेत त्या कर्माच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरू शकतो. कारण जे नियमशास्त्र आहे आम्हाला फक्त आमच्या पापाची जाणीव करून देतो. मग आम्हाला तारण कुठून मिळेल? आम्हाला हे नीतिमत्व कुठून मिळेल? त्यासाठी पण धर्मशास्त्र देवाचं वचन आहे. ते वचन आम्हाला सांगतं, गलतीकाराचं पत्र ज्यावेळेस 2रा अध्याय आणि 16व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो, गलती 2:16, तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्याने नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे, नियमशास्त्रातील कृत्याच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरणार नाही. पण ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, त्याच्यावर विश्वास ज्यावेळेस आम्ही ठेवतो, त्यावेळेस आम्ही नीतिमान ठरू शकतो, आम्हाला तारण प्राप्त होऊ शकतो. पण हा जो परुषी होता, हा परुषी आपल्या चांगुलपणावर विश्वास होता, आणि ते चांगुलपण त्या ठिकाणी तो प्रेझेंट करतो. 3रं कारण, पुरुषाचा नाश झाला, त्याला तारण मिळालं नाही, कारण तारण होण्याकरता धर्म, विधी व संस्कार याच्यावर तो अवलंबून. धर्म, विधी आणि जे संस्कार आहे, रतवैकल्प्य, त्याच्यावर तो अवलंबून होता, आणि म्हणून त्याचं तारण झालं. तो काय म्हणतो? मी 12व्या वचनामध्ये, मी आठवड्यातून 2दा उपवास. तो धर्मशास्त्राप्रमाणे जे काय करत होता ते तो प्रेझेंट करत आहे, आणि तो म्हणतो की मी आठवड्यातून 2दा उपवास. बऱ्याच वेळेस आमची जी ख्रिस्ती मंडळी आहे ती पण बाप्तिस्मा, दृढीकरण, प्रभुभोजन याच्याद्वारे प्रभूच्या समक्षतेमध्ये तारण प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्याजवळ. पण ह्या फक्त एवढ्याच गोष्टी आम्हाला तारण देऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी एकमेव म्हणजे आमचा प्रभू येशू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो त्यावेळेस आम्हाला ते तारण प्राप्त, ते मुक्ती, जे मोक्ष आहे प्राप्त. जगातले धर्मातले कोणते रथ पालन केल्यामुळे आम्ही त्या तारणाकडे किंवा त्या मुक्तीकडे आम्ही जाऊ शकतो. हा परुषी सांगतो, मी आठवड्यातून
दोनदा उपास पकडला. म्हणजे हा उपास पकडणारा होता आणि आपलं जे चांगुलपण आहे, आपलं जे काही धार्मिक कृत्य आहे, तो देवापुढे ते सादर करतो. आणि त्याच्यामुळं पण त्याला नीतिमत्व आणि तारण मिळालं नाही. चौथी गोष्ट आम्ही बघतो की या पुरुषाचा नाश झाला, त्याला तारण मिळालं नाही. ते म्हणजे त्याचं कारण तो आपल्या चांगुलपणावर अवलंबून. त्याचं जे चांगुलपण होतं, जे चांगलं तो करत होता, की जे नीतिमत्व होतं, त्या नीतिमत्वावर तो अवलंबून. तो म्हणतो त्या 12व्या वचनामध्ये, मी जे काय मिळतं त्याच्यातून दशमांश देणार. म्हणजे हा जो परुषी होता, हा दशमांश देणारा, पण हा दशमांश पण त्याचं तारण घडवून आणू शकला नाही, त्याला तारण मुक्ती देऊ शकला नाही. फक्त इतकीच गोष्ट आम्हाला तारणापर्यंत नेते. तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते नीतिमत्व आम्हाला प्राप्त करायचं. बऱ्याच वेळेस आम्ही आमचं जे नीतिमत्व आहे ते देवापुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून रोमकराचं पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 3रं वचन जर तुम्ही वाचलं, रोमकराचं पत्र 10वा अध्याय आणि 3रं वचन, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापवायस पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाने ते वंश झाले. लोक काय करतात, आपलंच जे नीतिमत्व आहे ते सादर. पण आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व वर आकाशात आणि पृथ्वीवर पाताळात एकच असा व्यक्ती आहे, एकच असा देव आहे, त्याच्याकडे नीतिमत्व आहे आणि ते नीतिमत्व आम्हाला तो देऊ तारणाच्या. आणि ते नीतिमत्व आम्हाला, नीती म्हणजे चांगलं चांगलं काम करणं, ते नीतिमत्व आम्ही देवाकडूनच घेऊन ते तारण प्राप्त करू शकतो, ना की आमचं नीतिमत्व देवापुढे आम्ही सादर. पुरुषाने काय केलं, आपलं नीतिमत्व त्याने देवापुढे सादर. आणि इपिस्कराचं पत्र 2रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन, इपिस 2:8, कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, हे तुमच्या हातून झाले नाही तर देवाचे दान. आमचं जे तारण आहे ते कृपेनेच आणि विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे, आणि हे आमच्या हातून झालं नाही, हे देवाचं दान. परुषी आपल्या हातातून तारण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. बरेच लोक जगाकडे आम्ही बघतो, आपल्या हाताने तारण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न, पण तारण विश्वासाने आणि देवाच्या कृपेने आम्हाला. या 4 कारणांमुळे हा जो परुषी आहे तो देवाच्या मर्जीस उतरला, त्याचं तारण झालं, तो नीतिमान ठरवून आपल्या घरी गेला. पण जकातदाराकडे आम्ही बघतो, जकातदाराकडे पण ज्यावेळेस आम्ही बघतो, जकातदार तारण का झालं, त्याला नीतिमत्व का मिळाले, त्याच्यातले 2-3 गोष्टी आम्ही लवकरात लवकर बघूया. जकातदाराचे तारण झाले कारण की तो परमेश्वरासमोर एक हरलेला पापी. जकातदार ज्यावेळेस परमेश्वराच्या समोर आला, तो एक हरलेला व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी, एक पापी व्यक्ती म्हणून आला. परुषी आला, त्याने हे दाखवलं मी किती चांगला. आणि हा जो जकातदार आहे, 13व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं जकातदाराची प्रार्थना. तो काय म्हणतो, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न असता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा पाप्यावर. या ठिकाणी हा जकातदार आहे, जकातदार म्हणतो मी एक पापी आहे, पण कोणापुरतं पापी आहे, मी माझ्यापुरतच पापी. परुषी म्हणतो मी इतर लोकांसारखा अधर्मी लुबाडणूक करणारा व्यभिचारी नाही, त्या जकातदारासारखा पण नाही. जकातदार काय म्हणतो, मी माझ्यासारखाच पापी. परुषी बोट दाखवणार होता, जकातदार आपल्या स्वतःकडे बघणारा. म्हणून या जकातदाराचं काय झालं, तारण, तो नीतिमान ठरला. त्याने दुसरीकडे बघितलं नाही, कोण किती पापी आहे, कोण काय काय पाप करत.
परुषाने बघितलं कोण काय काय पाप करतं, कोण काय काय, आणि तो म्हणतो मी असा नाही. जकातदार म्हणतो बाकीचं मला काही नाही माहिती, पण मी पापी आहे. आणि म्हणून मत्ते कृषी वर्तमान 9वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मला दया पाहिजे. यज्ञ दयासनाजवळ ज्यावेळेस आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही त्यावेळेस आम्हाला तारण, आणि तो म्हणतो याचा अर्थ काय आहे ते तुम्ही काय करा, जाऊन शिका. आणि पहिलं तिमोथी त्याचा पहिला अध्याय आणि 15व्या वचनामध्ये पण पेत्र म्हणतो ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्यास या जगात आला, हेच वचन विश्वसनीय पूर्णपणे स्वीकाराव्यास योग्य आहे, आणि त्या पापी लोकांपैकी मी एक मुख्य आहे. जकातदार देखील तेच, या सर्व पापी लोकांपैकी मी कोण आहे, एक मुख्य आहे. आणि मग हा जो जकातदार आहे हा नीतिमत्व पाहून आपल्या घरी गेला, तारण पाहून आपल्या घरी गेला. मी एक पापी व्यक्ती आहे हे स्वीकारणं हे अशक्य कोटीतली अशी गोष्ट आहे. कधी कोणी स्वतःला पापी म्हणून स्वीकार, पण ज्यावेळेस आम्हाला देवाकडे यायचं आम्हाला एक पापी व्यक्ती म्हणून, आणि जकातदाराने पण तेच केलं, आणि तो नीतिमत्व पाहून त्या ठिकाणातून. दुसरी गोष्ट, जकातदाराचे तारण झाले कारण त्याने परमेश्वराच्या दृष्टीने पाप किती भयंकर आहे याचा त्याने अंदाज, त्याने काय घेतला, परमेश्वरापुढे ज्यावेळेस आपण उभं राहतो त्यावेळेस पाप हे किती भयंकर आहे याचा त्याने अंदाज घेतला. का? कारण तो दूर उभा राहिला आणि आपली दृष्टी स्वर्गापुढे पण लावाव्यास तयार नाही, आणि ते हे जाणलं देव किती पवित्र आहे आणि मी किती अपवित्र. त्याची स्वतःची अपवित्रता आहे त्याने देवापुढे कबूल केलेली आहे. जसे आपण त्याच्या 6व्या अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हणतो मी अशुद्ध ओटाचा मनुष्य. या अशुद्ध ओटामध्ये या जकातदाराने मी पापी आहे हे त्याने काय केलेलं आहे, कबूल केले. पुरुषाने स्वतःची तुलना इतरांबरोबर केली, स्वतःकडे त्याने बघितलं, पण जकातदाराने स्वतःची तुलना देवाबरोबर केली, आणि तो म्हणतो देव किती पवित्र आहे आणि मी किती अपवित्र आहे, देवाच्या पुढे उभं राहण्यास मी लायक सुद्धा नाही. आणि तिसरी गोष्ट जकातदाराबद्दल आम्हाला बघायला मिळते की त्या जकातदाराचं तारण झालं कारण त्याने भरपाईच्या व स्वार्थ त्यागाच्या रदबदलीची याचना. त्या जकातदाराने देवाकडे काय केली, याचना. बघा ज्यावेळेस त्याने प्रार्थना केली त्या प्रार्थनेमध्ये 13व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं, तो काय म्हणतो, हे देवा मज पापी मनुष्यावर दया. त्याने या ठिकाणी काय केली, याचना केली, त्याने पापाची क्षमा मागितलेली आहे, त्याने धावा केलेला आहे, आणि त्याने एक जाणलं की रक्त सिंचनाच्या ठिकाणी आल्याशिवाय पाप विमोचन, हे त्याने काय केलेलं आहे, त्याने त्या क्रुसाकडे बघितलेलं आहे, त्याने त्या वधस्तंभाकडे बघितले, त्या दयासनावर पापक्षमेसाठी जे रक्त सिंचन होतं त्याकडे त्याने बघितलं, आणि त्या दयासनाकडे येऊन त्याने दयासन प्रभू येशू ख्रिस्ताकडे जो कोणी येईल आणि मागेल त्याला काय मिळेल, तारण. आणि या ठिकाणी याने याचना केल्यामुळे देवाने त्याची जी याचना आहे ती याचना काय केलेली आहे, ऐकली. देवाने त्याचं ते नीतिमत्व जे तारण आहे ते तारण त्याला. चौथी गोष्ट या जकातदाराबद्दल आम्हाला बघायला मिळते, जकातदाराचं तारण झालं कारण त्याने देवाजवळ आपले तारण व्हावे म्हणून त्याने काय केली, प्रार्थना देखील त्याने प्रार्थना केली. आणि वचन आम्हाला काय सांगतं, रोमकराचं 10वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतं, जो कोणी प्रभूचं नाव घेऊन धावा करेल त्याचं तारण. प्रभूच्या नाव घेऊन जो कोणी धावा करेल त्याला ते तारण मिळेल, त्याला ते मुक्ती.
पुरुषाकडे आम्ही बघतो, पुरुषाने धावाच केला नाही, पुरुषाने याचनाच केली नाही, पुरुषाने आपल्या हृदय त्याच्या पुढे मोकळं, जो काही ज्या बाह्य गोष्टी होत्या, ज्या काही बाह्य गोष्टी तो करायचा, तेच सगळं त्याने प्रभू येशू ख्रिस्तापुढे त्या ठिकाणी मांडण्याचा. पण जो जकातदार होता, त्या जकातदाराने याचना केली, त्याने धावा केला, आणि ते जे नीतिमत्व आहे ते नीतिमत्व त्याने, जे लोक धावा करतील, त्याच्याकडं याचना करतील, त्याला तो तारण. आणि हे जे तारण आम्हाला आमच्या धार्मिक कृत्यावर, आमच्या चांगल्या चांगुलपणावर, आमच्या रथ वैकल्पावर अवलंबून, तारण जे आहे ते निव्वळ प्रभू येशू ख्रिस्तावर, वर आकाशात, खाली पृथ्वीवर आणि पाताळात एकच नाव आहे, आणि त्या नावामध्ये तारण आहे. ज्यावेळेस आम्ही धावा करतो, तो आम्हाला दिल्याशिवाय राहणार. एक कनानी बाई होती, आणि ती कनानी बाई येऊन मोठ्याने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाले, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया. त्या ठिकाणी दयेची याचना, आणि प्रभूने तिची प्रार्थना ऐकली. तिची जी मुलगी भूतग्रस्त होती, त्या भूतग्रस्त मुलीला त्याने बरं केलं. तुम्ही ज्यावेळेस मत्तेचा 15वा अध्याय आणि 22वा वचन वाचताय, त्यामध्ये आम्हाला ही घटना बघायला. एक अंधाळा होता, यरिहो जवळ तो भीक मागत होता, आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी चालला, त्यावेळेस त्याने मोठ्याने आवाज दिला, अहो दाविदाच्या पुत्र, माझ्यावर तुम्ही काय करा, दया. प्रभूने त्याच्यावर पण दया केली. त्याला प्रभूने डोळे, त्या वधस्तंभावर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त होता, त्यावेळेस तो चोर होता, त्या चोराने पण याचना. तो म्हटला, हे येशू, तू ज्यावेळेस राजाधी राजाने येशील, त्यावेळेस माझी तू आठवण. त्याने याचना केली, त्याने मागितलं, आणि देवाने त्याला ते सार्वकालिक जीवन. आज पण तिथे बसलेल्यांपैकी त्यांच्याकडे अजून हे तारण नसेल, मुक्ती नसेल, बाह्य गोष्टीवर, धार्मिक गोष्टीवर आमचे जे रथ आहे त्याच्यावर अवलंबून न राहता प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. तो आम्हाला तारण देण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी तो समर्थ आहे. पुरुषाकडे सर्व गोष्टी होत्या, आणि सर्वांना असं वाटत होतं पुरुषी नीतिमान ठरून आपल्या घरी. पुरुषी नीतिमान न ठरता जकातदार नीतिमान ठरू आपल्या. आणि आज आम्हाला पण विचार करायची गोष्ट आहे, आम्ही त्या पुरुषाप्रमाणे आहोत, आम्ही त्या जकातदारात. प्रभूला आमचं जे हृदय आहे, एक भग्न हृदय, पश्चाताप करणारं हृदय, पाप कबूल करणारं हृदय, असं हृदय आम्हाला देवाला, ना की तो आमच्या बाह्य कृत्यावर, सत्कृत्यावर लक्ष ठेवत, तो आमच्या अंतःकरणामध्ये. आणि देव करो त्याप्रमाणे आम्हाला चालण्यास, सर्व करण्यास सहाय्य